आणि तुम्ही म्हणाल आता एवढा उन्हाळा लागला आणि पाणी कुठनं आलं? तुमचे वडील इथं आनंदात आहेत. पाणी आलंय त्यांच्या शेतात पाणी मावना. सगळेच खुश आहेत आता गावाला. सगळ्यांनाच आनंद झालाय खरं. आता 2-3 दिवसापूर्वी पाणी सुटलं. म्हणजे कटापूरचं पाणी फायनली या भागात आलं. भले सगळ्या भागात नाही पोहोचलं, परंतु काही भागात पोहोचलं आणि तिथले शेतकरी आनंदात आहेत. तेच दाखवायला आलोय मी या भागात. इथल्या 10-12 गावांना पाणी आहे आता. हां, तेच की. म्हणजे आता मला सांगा, काय लोक म्हणते ते इलेक्शन पुरतं पाणी सोडलं असेल. मी आतापर्यंत भाजपला कधी मतदान केलं नाही, कधीच केलं नाही. कुणी म्हणत असेल की बाबा ही भाजपच्या बाजूने बोलतोय, मी आहे राष्ट्रवादीचा माणूस, फिट पहिला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये. मी सध्या खडकी गावात आहे आणि खडकी गावातील एका मळ्यात आलोय. इकडं तुम्ही माझ्या मागचा परिसर बघा. ही जी मका आहे ना, ही पूर्ण पाण्याखाली बुडली आहे. आणि तुम्ही म्हणाल आता एवढा उन्हाळा लागला आणि पाणी कुठनं आलं, तर हे सगळं सांगणार आहे तुम्हाला. या भागात पाणी आलंय. इकडे बघ, इकडे दाखवा. या भागात पाणी आलंय आणि इथल्या शेतकऱ्यांनी शेतीला पाणी किती देऊ ह्यांचं पण माप नाही. ही सगळे मका या पाण्यात बुडली आहे. आता आपण त्या शेतकऱ्यांशी बोलणार आहे. ऐन उन्हाळ्यात या भागात पाणी आलंय, त्यामुळे इथला शेतकरी सुखी आहे. या भागात फिरत असताना, निवडणुकीचं कव्हरेज करत असताना आपण जिल्हा परिषद मार्डी गटात आहे आणि पंचायत समिती वरकुटे मसवड गणात आहे. आपण लोकांना विचारतोय तुमच्या अडचणी काय आहेत, तुमचे प्रश्न काय आहेत. खरं तर आता या भागात पाणीचा प्रश्न सुटला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता आलंय पाणी दिसते. बाकीचं सगळे हिरवीगार शेती दिसते. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव बाजीराव ज्ञानू कापसे. बर. आता हे एवढं पाणी द्यायची गरज होती का? हे की आपली 3 एकर मक्याचं क्षेत्र हे पाण्यात बुडलं तरी चालेल असं म्हणतायत ते, पण पाणी पाहिजे. बर. कारण इथं आमचं आता कायमस्वरूपी आमचं गाव टँकर मुक्त होणार आहे. शिवाय परिसरातली गावं सुद्धा यांना भरपूर पाणी मिळून लोकांना या पाण्याचा वापर जनावर, शेती, आणखीन सगळ्या गोष्टीसाठी होणार आहे. म्हणजे काही लोकांना आता ह्या पाण्यापासून हुकमी पिकं घेता येतील, म्हणजे धाडसानं. हे पाणी येणं गरजेचं होतं. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे पाणी येणारच नाही. तर हे पाणी शेवटी आलं. मागे एकदा जयकुमार गोरे भाऊ यांनी या ठिकाणी जाहीर केलं होतं की मी पाणी आणल्यानंतरच मला मतदान द्या. पण त्या मतदानाचा आणि जयकुमार भाऊ यांच्या निवडीचा काही एक संबंध नाही. हे जरी म्हणले असले तरी त्यांनी ते आणून दाखवलं, हे विशेष आहे. तर मला खूप असं ऊर भरून आल्यासारखं झालंय की हे पाणी आम्हाला 1 महिनाभर जरी सुटलं तरी आमचं 3-4 महिन्याचा प्रश्न मिटणार आहे. तर हे कटापूरवरनं सायपन पद्धतीनं पाणी आलेलं आहे आणि ह्यामुळं सगळी पिकं आता डॅमेज होत होती. पण ह्याला एक मोठं जीवदान मिळालेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता एक हे आलेली आहे, उभारी आलेली आहे की आता आपली पिकं वाया जाणार नाहीत म्हणून. एक आम्ही ज्या लोकांनी कष्ट घेतलं ते वाखाणण्यासारखं आहे. पण खरं म्हणजे अगदी एखाद्याला नावं ठेवणं बी बरोबर नाही की पूर्वीच्या लोकांनी काय केलं, आताच्यानी काय केलं. माझं असं मत आहे त्यांनी धरणं बांधलीच नसती. तर हे पाणी आणणाऱ्याला खूप वेगळ्या त्यांच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं. हा, त्यांनी चांगलं काम केलंय आणि आताच्या काळात ते सुद्धा चांगले काम पण एक जनतेची पुण्य अशी उभी राहिली की खरोखर ज्या वेळेला येणं गरजेचं होतं. माझ्या काळात तर येणं पाणी येईल असं मला वाटत नव्हतं. कारण 20 वर्षापूर्वी मी असं जाहीर केलं होतं, इंजबाव खडके गावचा पंतप्रधान जरी झाला तरी त्याला हे पाणी मिळणार नाही. आणि मसवड पोलीस स्टेशनला तशी नोंद आहे इंग्रजांची, इंजबाव पठारावर खडकीला वगैरे पाणी अजिबात येत्या 1000 वर्षामध्ये मिळणार नाही. पण हे एक स्वप्न वाटतंय अजूनही आम्हाला. दिवसा स्वप्न वाटतंय पाणी आल्याला, मग रात्रीचं तर काय बघायचं कामच नाही. नोंद काय म्हणलं तुम्ही ते इंग्रजांची? इंग्रजांनी 1932 साली नोंद केली मसवड पोलीस स्टेशनला की ह्या भागामध्ये पाणी 1000 वर्ष मिळणार नाही. पण आणि त्याला अनुषंगून मी असं पूर्वी म्हणलं होतं, मला वाटतं 20-22 वर्षापूर्वी. मी शिक्षक आहे, रिटायर. पण त्यावेळेला मी असं म्हणलं होतं की इंजबाव गावचा जरी पंतप्रधान झाला तरी सुद्धा इंजबाव भागामध्ये पाणी येणार नाही. पण हे सगळं आता खरं ठरलंय, सत्यात उतरलंय. आणि इतकं पाणी आहे की आता आमची वावरं बघा इथं झिलानं जायला लागली. ती झिलानं संपणार आहे ती. तरी सुद्धा ही 4 एकर झिलात गेलं तरी वर आमचं ते
40 एकर पिकणार आहे ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि त्यामुळे खूप समाधान वाटतंय. इथला घरटी एक माणूस मुंबईला रंगात आहे आणि तिथनं तो आपलं कुटुंब जगवतो. आणि विशेष म्हणजे घरटी एक माणूस असणं तोट्याचं नाही, पण घरातला करता माणूस कमाई करता पुण्या मुंबईला जातो. आता तो इथं वास्तव्य करेल आणि आपली शेती पुन्हा एकदा हिरवीगार आणखीन चांगली बनवेल ह्यात शंका वाटत नाही. नक्की नक्की. आता ज्यांना नोकऱ्या आहेत, आता माझ्या कुटुंबामध्ये तिघांना नोकऱ्या आहेत. माझ्या स्वतःच्या 2 मुलं नोकरीला आहेत. माझा एकट्याचा प्रश्न सुटला म्हणजे सगळ्याचा सुटला असं नाही ना. हे सगळ्यांनी मिळून जर ही एक जलक्रांती केली आणि त्याच्यापासून हरित क्रांतीला या ज्या मदत झाली, याच्यामध्ये सगळी माणसं आनंदी आणखीन सुखी दिसत आहेत आणि होणार आहेत. त्यामुळं मला ह्या पाणी आल्याचा सार्थ असा अभिमान आहे. बरोबर आहे. तर मंडळी हे पाणी या भागात पोहोचलेलं आहे. जे काठापूरचं हे पाणी आहे आणि हे पाणी फायनली या भागात पोहोचलं नाही. अजूनही सगळ्या भागात जरी पाणी पोहोचलं नसलं तरी या पाईपलाईनच्या आसपास जी गावं आहेत त्या गावात तरी पाणी पोहोचलेलं आहे. अजून पूर्ण भागात पाणी हळूहळू पोहोचेल, त्यात काय वादच नाही. कारण शेतकरी ते सुद्धा आक्रमक होणार आहेत ना, पाणी आमच्याकडे नाही नाही म्हणून. नाही, अजून आता काय झालंय माहितीये का? आता ह्या जे काठापूर योजनेची 4 फुटी पाईपलाईन आहे लोखंडी आणि त्यातनं आम्हाला 2 फूट व्यासाची जो वाल काढलाय त्या वालमधनं एवढं पाणी आलं की सोलापूर भागामध्ये जो निरा उजवा कॅनल जातो का नाही आणि निरा डावा कॅनल त्याच्यात सुद्धा पाणी कमी वाटतंय आम्हाला. इथं पलीकडं आम्ही पाणी बंद का केलं सोडायचं, तर ताली खालच्या फुटून गेल्या जवळ असल्यामुळं. मग ते पुन्हा बंद करून परत ते मार्ग बदलून तिथनं ते पाणी सोडण्यात आलं. तरी सुद्धा आमचा इकडे एक तलाव आहे, तो तलाव मला वाटते आता 70% भरलाय आणि अजून खालचे तलाव सुद्धा हे बरंच जातील. आता मळा कुठला आहे? हा संतोष विठ्ठल साळुंके आणि बाळासाहेब पांडुरंग साळुंके यांचा मळा आहे. आणि हा पलीकडे जो आहे इकडे इकडे. तो कापसे मळा आहे. गट क्रमांक मला वाटतं 149 आणि गट क्रमांक 150 मध्ये आता फुल्ल पाणी आहे. जे पाणी आम्ही लिफ्ट करून कुठेही नेऊ शकतोय किंवा त्या पाण्याचा वापर करू शकतोय किंवा एरवी इतरांनी कोणी पाणी मागितलं तरी आम्ही देतच होतो, पण आम्हाला ते पाणी अपुरं होतं. आता हे पाणी कोणाला द्यायची गरज नाही, फुल पाणी झाले आता हे. हे संतोष साळुंके आपल्या सोबत आहेत. या हा संतोष साळुंके इथं या. हे तुमची शेती आहे. हो आमची कधी कधी पाणी सोडलं ह्याच्यात? 2 दिवस झालं पाणी सोडलं या, पण नाही 12 तारखेला पाणी सोडलं. 12 तारखेला पाणी सुटलं या. हा, पण 12 हे जानेवारी. आमचं ओढ्याव क्षेत्र असल्यामुळं त्यात पाणी फुल असते, पण पाणी सुटल्यामुळे आनंद आहे. आणि संक्रांतीनंतर किंक्रात हा सण असतो आणि करी दिन असतो, अमुक असतो, तमुक असतो. पण हे सगळं खोटं ठरवलंय या पाण्यानं. किंक्रातीला म्हणजे करीच्या दिवशी पाणी या ठिकाणी सुटलं, त्यामुळे आदल्या दिवशी संक्रांतीला लोकांनी नवऱ्याला वावाळलं बायकांनी आणि किंक्राती दिवशी स्वतः सोनीताई गोरे या ठिकाणी जलपूजनाला आल्या होत्या. सगळ्या महिला आल्या होत्या. इथल्या लोकांनी मोठ्या आनंदाने भाऊंच्या वरची जी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मला वाटते नानासाहेब दोलताडे यांना बोलवलं. त्यानंतर मला तुम्ही बोलला ते उमेदवार आहेत काय आता? आता ते उमेदवारी करणार आहेत. अजूनही राहिलेलं स्वप्न मानच्या जनतेचं पूर्ण करण्याचा त्यांच्या मनामध्ये मानस आहे आणि मला त्यांचं विशेष कौतुक वाटतं. त्यांना आता त्यांच्या सोने चांदी व्यवसायामध्ये दुसरे काही करता आलं असतं, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला अजून काहीतरी करून दाखवायचं आहे, जनतेला करून दाखवायचं. त्यामुळे ते उमेदवारी करण्याच्या विचारात आहेत. काय त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? नानासाहेब दोलताडे तुम्ही बोलला आता. नानासाहेब दोलताडे हे रांजणीचे सद्ग्रस्त आहेत. त्यांचं सोन्या चांदीचा असं काहीतरी व्यवसाय आहे. त्या सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये त्यांनी भरपूर असं कमवलं. वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी मदती दिल्या, दान दिलं. कुठं शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, त्या ठिकाणी त्यांनी पुस्तक वगैरे वह्या त्यांनी वाटप केलेले आहेत. पण एवढंच कार्य आपलं सीमित न ठेवता त्याने अजूनही जनसामान्यात मदत करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी म्हणून उमेदवारी बहुतेक ती भाजपतर्फे करणार असं कळतंय. पण त्यांनी कुठल्याही ह्याच्यातनं केलं तरी जनता आता मला वाटतंय पूर्वी कसं होतं मतदानासाठी पैसे माणसं घेत होती आणि देत होती म्हणून घेत होती. आता म्हणजे ह्या इलेक्शनच्या काळात माग पण आता अजिबात रुपया वगैरे कोणी घेणार नाही असं एक चित्र निर्माण झालंय. लोकांना आनंद जेवढा पाण्याचा झालाय की जे तुम्ही 100 रुपयामध्ये
100 रुपयामध्ये तुम्ही काय मतदानाला पैसे देशामध्ये देत होता, त्याच्यामध्ये कुठली तरी एक गरज भागवत होती. पण आज गाव टँकर मुक्त झालंय, पाणी जिकडं बघावं तिकडं पाणी आहे. आता उन्हाळ्यात सुद्धा माणसं पावसाळ्यापेक्षा जास्त पाणी बघून खूप आनंदित झालेत किंवा त्यांना अजूनही आश्चर्य वाटतंय. तर हे कोण खूप करतंय तुम्हाला? खूप समाधानाची. मुलीचा फोन येतो इंग्लंडवरनं. इंग्लंडला आहे मुलगी ती. बोला बोला live ऐकूया. live प्रेक्षकांना ऐकूया. live ऐकूया. फोन हा. ओपन करा. करा करा करा. इंग्लंड मध्ये शिकायला शिकायला नाही, मग? तिचे मालक नाही, मुलगा इंग्लंड मध्ये आहे आणि मुलगी जी आहे हं. ती दुबई मध्ये आहे. हा बोल. हॅलो. काय कामच नाही. नाही नाही, ती मानदेशी प्राईम माझी मुलाखत घेतायत. नेमका तुझा दुबईवरून फोन आला. तर पाणी आलं या संबंधित तुझं मत काय असं त्यांना म्हणायचं आहे. विचारा तुम्ही काय विचारायचं. हॅलो अहो, मी आता नमस्कार हॅलो? नमस्कार. नमस्कार. आता हे रेकॉर्डिंग आमचा व्हिडिओ शूट चालू होतं आणि तुमचा मध्येच फोन आला अच्छा अच्छा. आणि एकदा कट झाला. त्यांना विचारलं कोणाचा फोन येतो, ते म्हणले मुलीचा फोन आला आणि इंग्लंडवरनं दुबई बोल- मध्ये आहे ते. दुबई हा. बर दुबई इंग्लंडला मध्ये आहे का मुलगा तुम्ही? हॅलो हम्म. तुम्ही दुबई मध्ये आहे हा, का? दुबईला- हा दुबईलाच ते अबुधाबीला मी असते. अच्छा कुठं अबुधाबीला. अबुधाबी. आता हम्म. तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही तिकडे जाण्याचं कारण काय? शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त का मजबुरी की ह्या भागात दुष्काळ आहे म्हणून? मुली वगैरे काही नाहीये. मिस्टरांसोबत शिफ्ट झालो इकडे. अच्छा बर बर बर. आता तुमचे वडील इथं आनंदात आहेत. पाणी आलंय त्यांच्या शेतात, पाणी मावना. सगळेच खुश आहेत आता गावाला. सगळ्यांनाच आनंद झालाय खरं. बर बर बर. एवढा दुष्काळी व्हिडिओ एरिया पाठवला होता का सगळा पूर्ण. ते म्हणतात व्हिडिओ बघितले का? हो हो, पाहिले ना व्हिडिओ पाहिले की. बर छान बर वाटतं सगळं बघून. आता केव्हा येऊन तिकडे बघेल असं झालं आम्हाला पण. बर. नाही खरं तर या भागात पहिल्यापासून दुष्काळ होता आणि रिपोर्टिंग करत असताना पूर्ण दुष्काळ भाग. परंतु आता 2-3 दिवसापूर्वी पाणी सुटलं. जे कटापूरचं पाणी फायनली या भागात आलं. भले सगळ्या भागात नाही पोहोचलं, परंतु काही भागात पोहोचलं आणि तिथले शेतकरी आनंदात आहेत. तेच दाखवायला आलोय मी या भागात. नाही, इथल्या 10-12 गावांना पाणी आहे आता. हा, तेच की. म्हणजे इथं पाठीमाग मोठेवाडी, तुपेवाडी, हे खडकी, पुन्हा ह्या बाजूला असं मासळवाडी वगैरे ही जी गाव आहेत ना, तिकडं पाणी आता ते पोचलेलं आहे. फक्त कमी आधी प्रमाणात हे हा बोला बोला त्यांना असं बोला वाटतं तुम्ही. हा इकडे. हा आम्ही येऊ तेव्हा सगळे ग्रीनरी राहणार आहे तिथे आता. त्याचा हा. आनंद आहे. काय करणार आहे? उन्हाळ्यात ग्रीनरी राहणार आहे इथं. ग्रीनरी. ग्रीनरी राहणार आम्ही येऊ तेव्हा. अच्छा अच्छा. आणि खरं तर हे पाणी नुसतं टेस्टिंग आहे. आपण मटण शिजवतो. आता उदाहरण हे फिट बसण्यासाठी हे द्यावंच लागतंय मला. आणि शिजलंय का, तिखट मीठ कसं आहे बघा, ह्याच्यावरच पोट भरून जातंय. ह्याच्यावरच पोट भरून जातंय असं झालं ह्या पाण्यानं. हे नुसतं पाणी टेस्टिंग आहे. बर. टेस्टिंगला आमचं पोट भरलंय. अजून पाणी मागं सुटायला असं ऐकायला मिळतंय की पाणी 30 ते 35 दिवस सुटणार आहे. मला त्यांना विचारू द्या. ताई तुम्ही इथं लहानपणापासून इथे ह्या भागात राहिला असाल. हो हो, माझं लहानपण तिकडेच गेले. कशी होती परिस्थिती ह्या भागातली, तुम्ही सांगा प्रेक्षकांना थोडी. परिस्थिती म्हणजे काय, तसं दुष्काळच होता पहिल्यापासून तिथे. पावसाळा पाण्यावरच सगळं होतं ते. पाऊस आला तर सगळं पीक निघणार. पण आम्ही एन्जॉय केलं लहानपण तिथे पण. आम्हाला ते पण छान वाटतं. आम्ही अजून इकडे जरी असलो तरी आम्हाला ते गाव म्हणजे आम्हाला ते छान वाटतं. रब्बीतली कधी पण. 80% पिकं वायात जात होती पाण्याअभावी. आता सगळी पिकं दंड थोपटून शेतकऱ्याकडे बघतायत. तुमची आता जिरीले सोडत नाही. इतकी हिरवी गार पिकं दिसायला लागले. खरं तर आम्हाला विश्वास नाही बसत या शेतकऱ्यांनी या शेतात त्यांनी अक्षरशः पिकाच्या वर पाणी आलं तुम्ही बघा. आणि हा आनंद आहे, हा शेतकऱ्यांचा आनंद आहे. आणि प्रेम व्यक्त करते, भावना व्यक्त करतात की ज्यांनी पाणी आणलंय त्यांच्या. हो हो, ज्यांनी या कामी खूप कष्ट घेतलं ते या मला वाटतं महाराष्ट्र शासन आणि त्यांचे एक चांगले दूत माननीय जयकुमारजी गोरे भाऊ यांनी शब्द दिला होता की मला मतदानच करू नका, पाणी आणल्यानंतर मतदान करा. अर्थात ते पाणी आणू नाहीतर नाही आणू, पण ते कधी पडणारच नाहीत. आणि पाणी आणल्यावर तर ते अजिबातच पडणार नाहीत. म्हणजे त्यांनी उमेदवारी केली की 100% ते निवडून येणार अशी 100% खात्री झाली. कारण लोकांना आनंदच हृदयात एवढा झालाय
की आपल्याला कोणीतरी एक चांगली बातमी आणून देतो त्याच्याबद्दल कौतुक वाटतं. आणि हे तर पाणी आहे आणि पाण्याचा दुसरा अर्थ आहे पाणी म्हणजे जीवन. आणि जीवन जगण्यासाठी जे लागतं त्यात पहिल्यांदा पाण्याचा समावेश आहे. आपल्या शरीरातच मुळी 66% पाणी आहे. ते पाणी नसल्यामुळे कमी व्हायला लागलं होतं आणि माणसं वाळायला लागली होती. आता माणसं सुधारू लागणार, तब्येती चांगल्या सुधारणार, पैसा अडका भरपूर होणार. काही बायकांनी तर आपल्या मुलाला माझं सोनं सोनं म्हणून आयुष्यभर त्यांना सोनं मिळालं नाही. सोन्याची किंमत आता 1.5 लाख दिली ना, मग ते आपल्या पोरालाच माझं सोनं म्हणायचं. पण आता खऱ्या अर्थानं ह्या बायका सोन्याचे पुतळे लिहिल्याशिवाय राहणार नाहीत. हा, सोन्याचा गंठण जिच्या मनामध्ये होता करायचा किंवा सोन्याचं डोरलं काही महिलांना नव्हतं, ते त्यांना सुद्धा आता हे खऱ्या सोन्याचं डोरलं घालायला मिळणार आहे ह्या पिकाच्या उत्पन्नात. आता हे पाणी हॅलो? वरनं कुठं पाईपलाईन कुठं आहे ते? बंद केली का पाईपलाईन? तिथं ती पांढरा डांब आहे का नाही, ते वरच्या बाजूला आहे. आणि त्या पाईपलाईन बसनं पाणी इथनं खाली येते. हा, ओढ्याने येते. हा ओढ्याचा भाग आहे, हम्म. म्हणून इथे पाणी थांबलेलं आहे. हा, इथं पाणी ही ताल आहे. तालीची इथं सांड तुंबली गेली आहे. म्हणजे पूर्वी ते सस धरा येणाऱ्या माणसाने ते सांड ससा गेल्यामुळे ते उकारला आणि त्याची माती डासळून सांड पॅक झाली. आणि मग आता तिथं पलीकडच्या बाजूला नाही मोर पॅक झाली आणि सांडीतनं पाणी ते सांड उंचावर असल्यामुळं पाणी तिकडे पास होईना, त्यामुळे हे तर स्थिर झालंय, स्टोअर झालंय. आता हे सुद्धा पाणी गेलं असतं. हाला बोला की. माझी मुलाखत झाली अवकर पण तुम्हाला काय बोलायचं आहे का अजून? अजून काय बोलायचंय का तुला? नाही सगळे खुश आहात ना? हा हा, सगळे Yes. एकदम खुश आहे. येस. ओके चालेल, नंतर करते मी तुम्हाला. ओके ओके, धन्यवाद. तर आता अजून काही जास्त बोलायची गरज नाही, पण पाणी बघून आता तुम्ही म्हणाल मग तुम्हाला काय वाटतंय कसं बोलला नाही आतापर्यंत, सगळ्याला काय वाटतं तेच बोललाय. तर माझं आता वय आहे 68 वर्ष. या वयात ही मला एकदम 18 वर्षाचं तारुण्य आल्यासारखं वाटतंय हे पाणी बघून. तिकडून दाखव ना, पाणी पण दिसलं पाहिजे हा. background ला. आता अशी आमची पण पिकं पाण्यात आहेत, पण आम्हाला त्याचं काही सुद्धा सोयीसुद्धा वाटत नाही. का तर एवढं वाया गेलं उभं राहा. एवढं वाया गेलं तरी आपल्याला भरपूर बाकीची ही पिकणार आहेत. आता आमच्या वडिलांनी ह्या जागेवर 40 एकर शेती घेतलेली आहे. त्यात मी गेल्या 40 वर्षात ऊस झाला नाही. पण आता निदान माझं आयुष्य आहे तोपर्यंत तरी ऊसाशिवाय इथं पीक होणार नाही. आणि इथं पलीकडे बी आमच्या वडिलांनी 30 एकर क्षेत्र घेतलेलं आहे. तिथं पण त्या बाजूला एक वाल आहे, ते वाल खोलल्यामुळे तिकडं पण पाणी मिळतंय. हे पाणी खडकी गावाला खाली जातंय. त्या लोकांनी तिथं आजूबाजूला जी छोटी मोठी तळे आहेत ती भरून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे पाणी हळूहळू पाझरत असंच खाली मसवडच्या नदीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ह्या उत्तर भागातला सगळा शेतकरी या जेहकटापूरच्या 4 फुटी पाईपलाईन आणलेल्या पाण्यानं अत्यंत सुखी झालाय आणि समाधानी झालाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे. खरं तर अनेक वेळा बोललं जातं, समाजातून प्रतिक्रिया येतात. विरोधी पक्षातील नेते कार्यकर्ते बोलत असतात की निवडणुकीच्या अगोदरच पाणी आणलं जातं. खरं तर असो, मी आता या मताचा आहे की पाणी येणं महत्वाचं आहे. या भागात एवढं पाणी आलं, आता इथून पुढं येईल पाणी आणि पाणी बंद झालं तर शेतकरी देखील आक्रमक होतील. नाही नुसती भांडणं लावणाऱ्यांनी आतापर्यंत ज्यांनी काम केलं ना त्या लोकांनी स्वतःचा फक्त स्वार्थ बघितला. ह्याच्यामध्ये कुठल्या नेत्याला म्हणजे साथ दिली नाही किंवा त्याचा पाठिंबा दिला नाही. आणि मला असं वाटतं की याचा अर्थ जुन्या लोकांनी काही कामच केलं नाही अशातला भाग नाही. शाळा निघाल्या, रस्ते निघाले, लाईट आली, एसट्या सुरू झाल्या, धरणं बांधली, ह्या गोष्टी जुन्या लोकांनी केल्याच की हो. मला सांगा, पण त्या लोकांनी काही केलं नाही असं म्हणून जी लोकांच्या मध्ये भांडणं लावण्याचा प्रकार होतोय का नाही, ते माझं मत आहे होऊ नये इथून पुढं. काही दिवसांनी म्हणजे अजून काय 10-20 वर्ष गेल्यानंतर जयभावाने जी क्रांती केली मान तालुक्यामध्ये किंवा आज महाराष्ट्राचं नेतृत्व त्याच्या हातात आलंय, उद्या त्यांनाही नावं ठेवणारी भरपूर माणसं आहे ती. कारण स्वार्थापोटी चांगल्याला घोडा लावायचं लय जणार कळत. तर मी असा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. हे पाणी निवडणुकीच्या अगोदर आलंय, बरोबर. आता निवडणुका लागल्यात, आता ह्या पाण्यामुळं सत्ता बदल होऊ शकतो. नाही, पाण्यामुळे सत्ता बदल व्हायचं काय कारण आहे? सत्ता जयकुमार भाऊंचीच आहे, त्यामुळे त्यांची सत्ता 100% येणारच आहे. तीच सत्ता लागणार आहे.
आता मला सांगा काय लोक म्हणते इलेक्शन पुरतं पाणी सोडलं असेल. मी आतापर्यंत भाजपला कधी मतदान केलं नाही, कधीच केलं नाही. कुणी म्हणत असेल की बाबा ही भाजपच्या बाजूने बोलतोय, मी हे राष्ट्रवादीचा माणूस फिट पहिला. पण कार्य बघून आम्हाला हे जमना. पहिली लोक काय सांगायला लागली, सत्ता आमच्याकडे नाही तर तुम्हाला विकासाच्या योजना द्यायच्या कशा. मग आम्ही जाणलं की विकास ना आमचा होऊ द्या, पण निदान विकासाच्या नावाखाली आमची अधोगती होऊ नये यासाठी आम्ही सुद्धा भावना साथ द्यायचं आता ठरवलंय. आणि त्याचं कारण पहिल्यांदा असं आहे की ही जी विकास काम आहे ती का नाही, ही विकास कामं करण्याला ज्याच्याजवळ जास्त म्हणजे आयडिया आहे त्या, म्हणजे पुढारी त्यालाच नेमा की ज्याच्यात नेतृत्वाचं गुण आहे. उगा नको त्या माणसाला पुढारी नेमण्यात सुद्धा काही अर्थ नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही जो मला प्रश्न केला की इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे पाणी सोडलंय का, तर मला असं पूर्णपणे खात्रीनं म्हणायचं आहे की पाणी सोडायचं पाणी ते बंद करतील, पण पाईपलाईन तरी 4 फुटी ते उचलून नेणार नाहीत. मग इकडं अलमट्टी धरणात एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे, ते पाणी उद्या दुष्काळात म्हणा किंवा पाऊस इकडे पडलाच नाही त्यावेळेला मिळणार आहे. त्यावेळेला काय इलेक्शन असणार आहे का? मग इलेक्शनचा आणि माझं मत आहे, हे पाणी सोडण्याचा कोणतेही संबंध माणसाने लावू नये. बरोबर. कारण हे मग काय झालं, नुसतं चांगल्या नेत्यांची भांडणं लावायची आणि त्याच्यात आपलं वाटोळ करून घ्यायचं. आपला फायदा ज्याच्याकडे चांगले नेतृत्व गुण आहेत त्याच्याकडून करून घ्यावा असं मला स्पष्ट वाटतं. नक्कीच. एक चांगला MD डॉक्टर बरं का, किंवा चांगला एखादा आदर्श शिक्षक किंवा चांगला एखादा नेता, त्याचं बायका पोराचं सगळं सुख हरपून गेलेलं असतं. काळ्या रातचा फोन येऊ द्या, 2 वाजता येऊ द्या, 2:30 वाजता येऊ द्या, ते हॅलो म्हणतोच. चांगला म्हणजे हजर जबाबी नेता. तो म्हणत नाही आता ह्याला सांग सकाळ मी तो जो काय असेल ती प्रश्न सोडवतो. कोणत्याही वेळेत तो हजर असतो. म्हणजे इतक्या सगळं आपल्या प्रपंचाच्या सुखाला तेला देऊन जगासाठी जो माणूस झटतो त्याला आपण चांगलं म्हणलंच पाहिजे हो. बरोबर. मंडळी, मला आवर्जून इथं म्हणायचं आहे की हे जे पाणी आहे, हे पाणी आता इथं पोहोचलेलं आहे या भागामध्ये. हा भाग वर्षानुवर्ष दुष्काळ होता. या भागात पाणी आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु आता फायनली पाणी पोहोचलेलं आहे. आता निवडणुका सुरू आहेत. या पाण्यावर निवडणुकीमध्ये ह्या पाण्याचा देखील मुद्दा उपस्थित होईल. निवडणुकीमध्ये प्रचार देखील होईल. या पाण्यामुळे निवडणूक जिंकू सुद्धा शकतात. म्हणजे सत्ताधारी या पाण्यामुळे निवडणूक सुद्धा जिंकू शकतात. यात काय वाद नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. हा, धन्यवाद. येस, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.